नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग 2026 साठी नवीन सुधारित आकृतिबंध मंजूर झालेला आहे आणि याच्यासाठी एकूण जागा किती असणार आहे तर तब्बल 3952 जागा असणार आहे. ज्याच्यामध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड च्या विविध वेगवेगळ्या जागा असणार आहे. गट ड मध्ये शिपाई, हमाल, सफाईगार अशा वेगवेगळ्या जागा असणार आहेत आणि गट क मध्ये विविध वेगवेगळ्या लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशा वेगवेगळ्या पदांच्या जागा असणार आहेत. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. पदानुसार जागा किती येणार आहेत हे देखील सांगणार आहे. त्याच्यानंतर ही जाहिरात अंदाजित कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही अपडेट असो, आपण फक्त 3-4 मिनिटाचा आपला व्हिडिओ बनवत असतो आणि सर्व अपडेट त्याच्यातच देत असतो. तुमचा जास्त वेळ येथे घेतला जाणार नाही. तर या ठिकाणी आज तारीख किती आहे तर आज दिनांक इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. 9 एप्रिल 2026 चा हा जी-आर आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या अंतर्गत येणारे हे डिपार्टमेंट आहे. कोणतं तर नोंदणी व मुद्रांक विभाग हे या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी विषय काय आहे? सुधारित आकृतिबंध पूरकपत्र हे जोडलेले आहे. खाली सर्व डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे. इथे नीट माहिती तुम्हाला समजून घेणे, इथे ही माहिती जी आहे ना आधीची ती नीट समजून घ्या. त्याच्यानंतर गट क ची, गट ड ची किती आहे ते जागा मी तुम्हाला येथे सांगणार आहे. ठीक आहे. महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास उच्चस्तरीय समिती व वित्त विभागाची मंजुरी झालेली आहे. म्हणजे वित्त विभागाची मंजुरी भेटल्याच्या नंतर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत असते, परंतु याला अजून खूप सारा कालावधी लागणार आहे, ते देखील सांगणार आहे. त्याच्यानंतर सदर मान्यतेनुसार महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सध्या सध्या नीट समजून घ्या, 3094 पैकी 107 पदे निरसित करून, म्हणजे ही पदे निरसित केलेली आहेत व बघू शकता, एक मिनिट, व 965 पदे नव्याने निर्माण करून एकूण बघू शकता 3952. नीट आकडा हा लक्षात घ्या, तोच पुढे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. 3952 पदांच्या सुधारित आकृतिबंधास शासन निर्णय 4/12/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सुधारित आकृतिबंधास अनुसरून नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार सर्व कार्यालयातील पदांचा तपशील पुढील प्रमाणे दर्शवण्यात येत आहे. आता ही माहिती नीट समजून घ्या इथं, त्याच्यानंतरच नीट माहिती तुम्हाला समजेल. इथे काय म्हटलेलं आहे, पॉईंट 1 दिलेला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील निरसित केलेल्या 107 पदांचा तपशील प्रपत्र 1 मध्ये दर्शवण्यात आलेले आहे. म्हणजे प्रपत्र 1 कुठे आहे, खाली आहे. अजून ही पीडीएफ जवळजवळ खूप साऱ्या पानांची, किती पानांची आहे तर ही पीडीएफ, एक मिनिट, जवळ-जवळ 150 प्लस पानांची ही पीडीएफ आहे. त्याच्यामुळे वेळ लागणार आहे. त्याच्यामध्ये गट ड ची, गट क ची कुठे-कुठे दर्शवलेली याची माहिती इथे दिलेली आहे. आता नीट माहिती जी आहे ना, खाली नीट समजून घ्या. जाहिरात किती पदांची, मुळात एवढी पदांची खरंच जाहिरात येणार आहे की मोठी जाहिरात? ठीक आहे. ते देखील नीट समजून घ्या. आता ही बघू शकता, हे जे आहेत ना, हे गट अ ची पदे, हे गट अ चं पद आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर बघू शकता इथं अॅनलायझर, हे गट ब चं पद आहे. त्याच्यानंतर इथून खाली सर्व जी पदे आहेत ना, आता ही यांनी काय केलेलं आहे, जे गट अ चे पदे आहे, गट अ इथं लिहिलंय, गट अ इथं लिहिलंय, परंतु ही वरची गट अ चे पदे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गट ब इथं लिहिलंय, परंतु वरची. आता इथं हे जेवढे पण खाली पदे सुरू झालेली आहेत ना, इथं बघू शकता, सहाय्यक व्यवस्थापक गट क इथं पेमेंट दिलेलं आहे आणि निरसित करण्यात आलेलं इथे पदे देण्यात आलेली आहे. ठीक आहे. एकूण किती 600 कितीतरी निरसित केलेले आहे. गट ग चे बघू शकता, रचना सहाय्यक हे पद गट क च आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर प्रोग्रामर, लिपिक प्रमुख, पर्यवेक्षक, पटपाल, भंडारपाल, कार्यदेशक असे वेगवेगळी सर्व पदे इथे बघू शकता. ही 91 पदे आहेत. कशाची? ही निरसित केलेली आहेत गट क ची. इथून पुढे गट ड ची 13 निरसित केलेली आहे. आता नीट समजून घ्या, गट ड मध्ये कोणकोणती पदे असणार आहे याच्यामध्ये? हमाल, सफाईगार, आवेष्टक म्हणजे सहाय्यक पृथक्कार, त्याच्यानंतर बाइंडर, बाइंडर असतात ते कागदपत्र ठेवण्यासाठी, त्याच्यानंतर कनिष्ठ यंत्र तंत्र सहाय्यक, अशी वेगवेगळी ही पदे आहेत. 107 पदे ही निरसित करण्यात आलेली पदे आहेत. ठीक आहे. आता इथून पुढे काय नीट समजून घ्या. एकूण पदे म्हटलेलं आहे. गट अ चं पद आहे, सध्या कार्यरत 1 आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता, ठीक आहे. प्रस्तावित पदे वगैरे इथं लवकरच येतील आणि इथं गट अ ची पदे इथं लिहिली आहे आणि गट क इथं पेमेंट वगैरे दिलेलं आहे. सर्व इथून पुढे गट अ ची आहे. आता इथून खाली गट ड ची. आता मी गट अ ची आणि गट ब ची का सांगत नाही, तर ती सरळ सेवेने भरली जात नाहीत. आपल्याकडे भरली जातात तर TCS, IBPS, MPSC मार्फत जी भरली जाणार आहेत ना, ती आहेत गट क ची आणि गट ड ची. ती किती आहेत?
ते पुढे समजून घेणे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी कार्यालयानुसार येथे सर्व माहिती दिलेली आहे. ही ब्लँक आहे. ती मागवलेली आहे. ती लवकरच भरून इथं सहाय्यक लेखाधिकारी बघू शकता. गट पद 11 पदे असणार आहे आणि 3 पदे इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. एकूण पदे म्हटलेलं आहे पुढं. आता इथून पुढे झालेली आहे सुरू कशाची तर गट क क ची पदे इथून खाली आहे. इथून खाली आहेत. ठीक आहे. आता इकडे खाली तुम्हाला बघायला भेटेल लवकरच पदांचा तपशील 1 मिनिटामध्ये. ठीक आहे. तेवढाच तपशील महत्वाचा आहे. बाकी सर्व माहिती आणि सर्व पी कुठे भेटेल हे देखील पुढे सांगणार आहे. 1 मिनिट. आता जो मेन मुद्दा आहे, जो मेन पी आहे ना, तो तुमच्या समोर इथं आलेला बघायला भेटेल. ठीक आहे. इथं 965 हे वरील सांगितल्याप्रमाणे पहारेकरी देखील हे पद असतं. इथं बघू शकता एक पद कार्यालयानुसार इथं माहिती सांगितलेली आहे. परंतु भरली किती जाणार आहे पदे? आता सर्व शहरानुसार पदे इथं दिलेली आहे. इथं जर बघितलं तर बघू शकता गट ब चं पद आहे. बघू शकता गट इथं मुंबई, ठाणे शहर, पालघर असे सर्व जिल्ह्यानुसार ही पदे इथे तुम्हाला सध्या कार्यरत पदे तुम्हाला बघायला भेटतील. मेन आराखडा हा आहे पदांचा. ठीक आहे. हा आराखडा नीट समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा जाहिरात किती पदांची येणार आहे. ठीक आहे. आता जर बघितलं गट अ आणि गट ब आपण बघणार नाही. आपण फक्त गट क बघणार आहोत. आता इथं मंजूर पदे गट क ची जर बघितली तर 1409 पदे आहेत. त्याच्यानंतर निरसित करावयाची पदे वरतीच मी सांगितलं वरतीच आपण बघितलं निरसित किती करायची आहे 41 पदे आणि नवीन किती पदे नवीन प्रस्तावित पदे किती आहेत तर बघू शकता इथे 668 पदे आणि इथं जर बघितलं तर सुधारित पदसंख्या आता म्हणजे आता ही नवीन प्रस्तावित पदे आणि याच्यामध्ये काही रिक्त पदे आता इथं नवीन रिक्त पदांची माहिती दिली नाही. आता सुधारित पदे किती आहेत इथं गट क ची जर बघितली 2015 आहेत. परंतु याच्यापैकी किती रिक्त आहेत हे बघायचं आहे. म्हणजे आता सध्या नवीन प्रस्तावित किती आहेत म्हणजे हे तर झालीच. आता हे झाले किती 667 पदे झाली. त्याच्यानंतर सर्व ऑलराउंडर ही गट क ची जी पदे आहेत ना 2015 आहेत. त्याच्यापैकी रिक्त पदे किती आहेत ते बघायचे आहे आणि ती म्हणजे सर्व जर रिक्त असतील तर ते सर्व भरले जातील. त्यानंतर गट ड ची मंजूर पदे 809 आहेत. 809 पदे रिक्त आहेत आणि म्हणजे मंजूर पदे आहेत आणि 43 ही निरसित त्यांना त्याच्यापैकी करायची आहे आणि नवीन प्रस्तावित पदे किती आहेत तर 33 पदे. अशा प्रकारे गट ड चे जर बघितली गट ड चे 799 पदे आहेत आणि अशा प्रकारे जर बघितले तर नवीन गट क आणि गट ड मिळून नवीन प्रस्तावित पदे किती आहेत 965 आणि सर्व मिळून गट मिळून जर बघितलं तर 3952 पदे एवढी रिक्त पदे आहेत. ठीक आहे. म्हणजे सुधारित आकृतिबंधानुसार ती पदे दाखवलेली आहेत. रिक्त नाहीत ती. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जाहिरात येणार आहे जवळ-जवळ 2000 ते 2500 2000 ते 2500 या पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आकृतिबंध आलेला आहे. आता इथं खाली सर्व माहिती दिलेली आहे. सर्व नवीन प्रस्तावित पदे कार्यालयानुसार. आता आता समजा पुणे व्यवस्थापन इथे कार्यालय आहे. तर इथं जर बघितलं नवीन प्रस्तावित पद शून्य आहे. निरसित 1 आहे आणि इथे देखील शून्य आहे. अशा प्रकारे सर्व जे आहेत ना कार्यालय त्याच्यानुसार इथं माहिती तुम्हाला बघायला भेटेल आणि सर्व आता जर बघितले शिपाईची किती पदे आहेत. जर बघितले ना इथं ऑफिसनुसार तर इथं बघू शकता. शिपाईची किती आहेत? दप्तरबंद. आता सॉरी आता समजा माळीची नवीन पदे 0 आहेत. इथं जर बघितलं पहारेकरीचं 1 पद आहे. त्याच्यानंतर शिपाई जर बघितलं तर नवीन प्रस्तावित पदे 20 पदे आहेत आणि सुधारित पदे किती आहेत? आणि 705 आहेत. याच्यापैकी काही भरलेले आहेत शिपाईची ही लक्षात घ्या. 282 की 284 पदांची जाहिरात मागेच येऊन गेलेली आहे. ते देखील याच्यामध्ये ॲड असणार आहे. त्याच्यानंतर ती निरसित करून आणि नवीन प्रस्तावित पदे ॲड करून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्याच्यानंतर अशा प्रकारे ही गट क ची आणि गट ड ची काही पदे इथे तुम्हाला बघायला भेटतील. आता हा मुद्दा एवढा महत्त्वाचा नाही. फक्त मुद्दा तुमच्यासाठी एवढाच तक्ता महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सर्व संवर्गणीय गोषवारा हाच एवढा मोठा तक्ता आहे. हाच तुमच्यासाठी इनफ झाला. याच्यानुसार जाहिरात प्रसिद्ध होईल. तर सांगायचं एवढंच आहे, की जेवढ्या पण वेगवेगळ्या मोठ्या जाहिराती येणार आहे, नोंदणी मुद्रांक विभाग, नगर परिषद जाहिरात, तलाठी जाहिरात, कृषी विभाग जाहिरात, कृषी सेवक जाहिरात, तलाठी जाहिरात, वनरक्षक जाहिरात, सर्व जाहिरात कोणतीही जाहिरात लगेच सध्या येणार नाही. सर्व जाहिराती जून, जुलैच्या नंतरच एकतर जून, जुलै किंवा त्याच्यानंतरच जाहिराती येतील. एप्रिल किंवा मे मध्ये या नामांकित ज्या मोठ्या जाहिराती आहेत त्याच्यापैकी कोणतीही जाहिरात सध्या इथे येणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारची ही अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.